आज आपण डिंक घालून खुसखुशीत गुळपापडी बनवलेली आहे। तुम्ही अशा प्रकारे गुळपापडी करून पहा। गुळपापडी खूप छान होते, अगदी खुसखुशीत होते। डिंकाचे सेवन केलेलं केव्हाही उत्तम। डिंकामुळे स्नायू बळकट होतात। आपण मुद्दामच या गुळपापडीमध्ये डिंकाचा वापर केलेला आहे, त्यानिमित्ताने डिंकही खाल्ला जातो आणि डिंक घातल्यामुळे ही गुळपापडी आणखी चविष्ट लागते। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण गुळपापडी बनवायला सुरुवात करू। तर कढई गरम झालेली आहे। 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। ज्या वाटीच्या साह्याने तूप घेतलेलं आहे त्याच वाटीच्या साह्याने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। म्हणजे 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। कढई नॉर्मल गरम करून घ्यायची आहे। मंद आणि मध्यम आचेवर पीठ छान भाजून घ्यायचं आहे। आपण हे पीठ जितकं छान परतवून घेऊ ना, तितकी आपली गुळपापडी ही छान लागणार आहे। पीठ भाजून होईपर्यंत एका साईडला आपण डिंक वाटून घेऊ। तर अर्धी वाटी आपण डिंक घेतलेला आहे, तो मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये डिंक फिरवून घेतल्यामुळे डिंक तळून घ्यायची गरज पडत नाही। डायरेक्ट पिठामध्ये डिंक आपण छान भाजून घेऊ शकतो। या ठिकाणी डिंकाची पावडर झालेली आहे। साधारण 17 मिनिटाकरता मंद आचेवर पीठ आपण छान परतवून घेतलेलं आहे। पीठ परतवून घेताना सतत ते वरखाली करणं गरजेचं आहे, नाहीतर तळाशी ते लागू शकतं। 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ आपण बारीक कापून घ्यायचा आहे आणि ज्या ताटामध्ये आपल्याला गुळपापडी बनवायची आहे त्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे। तर सर्व पूर्वतयारी केलेली आहे। पीठ अगदी छान परतवून झालेलं आहे। आता 1 चमचा खसखस घालायची आहे आणि डिंक घालूया। डिंक घातल्यानंतर 7 ते 8 मिनिटाकरता आपण पीठ छान परतवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता डिंक अगदी पटकन फुलतो। पीठ एकदम गरम आहे, त्यामुळे डिंक लगेच फुलतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिंक अगदी छान फुललेला आहे। जायफळ घालूयात। जायफळाऐवजी तुम्ही वेलची पूडचा वापरही करू शकता। हवी असेल तर अर्धा चमचा सुंठ पावडरही घालू शकता। आपण छान डिंक आणि पीठ परतवून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतर आपण गूळ घातलेला आहे। गॅस चालू असताना गूळ बिलकुल घालायचा नाहीये, नाहीतर गुळपापडी ही कडक होते। गूळ बारीक कापून घेतल्यामुळे पिठामध्ये तो लगेचच विरघळला जातो। तर प्लेटमध्ये मिश्रण काढूया। थापून लगेचच एकसारखं करून घ्यायचं आहे। मिश्रण गरम असतानाच एकसारखं करून घ्यायचं आहे। चमच्याच्या साह्यानेही तुम्ही मिश्रण एकसारखं करू शकता किंवा वाटीनेही एकसारखं करू शकता। गरम असतानाच रेषा आखून घेऊया। वड्या पाडून झालेल्या आहेत, पण त्या लगेच काढायची घाई करायची नाहीये। तर अर्धा तास जाऊ द्यायचा आहे। वड्या छान सेट होऊ द्यायच्या आहेत आणि नंतर काढायच्या आहेत। तर या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे। वड्या अगदी छान सेट झालेल्या आहेत। पुन्हा एकदा त्या सुट्या करून घेऊ आणि तुम्ही पाहू शकता किती छान आणि खुसखुशीत वड्या झालेल्या आहेत। अशा प्रकारे डिंक घालून खुसखुशीत गुळपापडी आपली तयार आहे। गुळपापडी खूप सुंदर झालेली आहे। हवाबंद डब्यामध्ये गुळपापडी जर भरून ठेवली तर अगदी महिनाभर छान टिकते। तर अशा प्रकारे चविष्ट गुळपापडी तुम्हीही करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।